यांनी पुरस्कृत केलेला सुशांत रायडर्स भोपेले या दोन संघादरम्यान आपण पाहतोय सुपर 6 मधली तिसरी मॅच, शेवटची मॅच असेल ती या ठिकाणी आपण पाहतोय। खरं तर गुंडगे गावच्या मैदानामध्ये मॅच कोणाची असो, प्रभाकर दादा आणि गणेश दादा यांचं सहकार्य म्हणजे तिथे असणारच। तर पहिला चेंडू आपण पाहतो, झटका या ठिकाणी पाहिला गेला। सुधीर महत्व गडी आपण पाहतो, तो चांगली कामगिरी करतो। सुधीर माघारी परतलाय। पहिला चेंडू आणि पहिला विकेट आपण पाहिला गेला, महत्वाचं विकेट म्हटलं जाईल, कारण अमोल गोलंदाजी मार्कवरती आहे ना, पहिल्या चेंडूवरती अमोलने हा विकेट प्राप्त केलाय। चला कॅप्टन यायचंय सुशांत रायडर्स भोपेले, इथे शौर्य स्पार्टन्स संघाचा कॅप्टन झालेला आहे आकाश धुरी इथे टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालेला आहेत। मी आकाश जाधव यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। टॉस केला जाईल दोन संघादरम्यान। आकाशजी जाधव सुशांत रायडर्स बी ग्रुप मधून आपण पाहतोय हा संघ टॉप 2 ला राहिलाय। त्यानंतर सी ग्रुप मधून टॉप ए ला आपण संघ पाहतोय। मी आदरणीय भोपेले कोल्हारे विभागातील आपल्या पोलीस पाटील आदरणीय संतोषजी जाधव यांना विनंती करतो आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी। नेरल त्याचबरोबर कोल्हारे परिसरातील आपण पाहतोय पोलीस पाटीलच्या भूमिकेमध्ये मात्र सातत्याने प्रामाणिकपणे खरं तर आपलं क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे आणि आपलं पोलीस पाटील हे काम मात्र अगदी प्रामाणिकपणे त्याच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष पाहतो। सुशांत रायडर्स भोपेले या संघाचे खरे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्याच नावाने खरं तर हा संघ विविध मैदानांमध्ये खेळत असतो आणि आज या मैदानामध्ये सुद्धा संघ क्वालिफाय झालाय। सुपर 6 मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। एका बाजूला आकाश जाधव आहे, दुसऱ्या बाजूला आकाश धुरी, अशी कप्तानजी आपण पाहतोय तो जोड साखळी। अतुल धनवटेच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहतोय षटकार। जबरदस्त फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहिली गेली। हेड आणि या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे सुशांत रायडर्स भोपेले आणि प्रथम निवडलेला आहे क्षेत्ररक्षण शौर्य स्पार्टन्स संघाला पहिल्या सत्रामध्ये करायची आहे बॅटिंग। दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद रुपेश सर, जी मेहनत घेतली होती आपण, जी संकल्पना मांडली होती आपण, या संकल्पनेला कुठेतरी आता पाहतो आजची ही रात्र खूप महत्त्वाची असेल, कारण आजचा डे इथून फायनल संपल्यानंतर पुढच्या वर्षी सुरुवात कशा प्रकारे असेल प्रत्येकाची या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी आपण पाहतोय। चांगला फटका। संस्कार इव्हेंट आपण पाहिला गेला, संस्कार टूर अँड ट्रॅव्हल्सचे ओनर संस्कार गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत। आमचे बंधू छोटे बंधू मयूर गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया। जरूर आपण पाहतोय या ठिकाणी मी जरूर विनंती करेल रुपेश गायकवाड यांना, रुपेश ज्यांनी आपल्यासाठी चेंडू पुरवलं तिथे मयूर गायकवाड या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत आपण करूया तिकडे। या रुपेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते मयूर गायकवाड माझे छोटे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया। चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, कव्हर पॉइंटला झेल ड्रॉप झालाय, तर कॅमेरामॅन जस्ट आपण बॉक्स जॉईन करा। धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय
15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलेल्या धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती 26. 15 धावा आल्यात. 27 धावांचं लक्ष्य होतं. अफलातून कामगिरी आपण पाहिली होती. आणि रोशन आढाव गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. स्ट्रॉंग बॅटिंग ज्यांना म्हटली जाते होती आज ती थोडीशी ढासळली गेली. रोशनला काही करता आलं जास्त नाही. वैती 11 धावा फक्त. तुषार गायकवाडला सुरुवात चांगली केली होती तुषारने, पण तिला पुढे ढकलता आली नाहीये. दादा खाली वायर्स आहेत, गाडी पाठीमागून घे. धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 1 धावेने पुढे सरकले. 27 धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकात 15 धावा आपण पाहिल्या गेल्या. ते 2 षटकार खूप आपण पाहतोय. इथं पाहतो आपण गोलंदाज हवी होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. अतुल थोडंसं निराश नाराज, पण भव्य 11 या टीमचं खरं असं कौतुक करायला आपण पाहिलं गेलं. खाली पाहिलं गेलं लास्ट स्टॉप करत असताना चिठ्ठीमुळे त्यांच्या बाजूने निघाली. मॅच पण त्यांना खेळायला भाग पडली नाहीये. गवले साहेब खुश आहेत. इनसाइड एज चेंडूकडे फक्त आपण पाहायला गेलं. ही मेहनत आहे नितीन भोले यांची. स्वतःचा संघ पराभूत झाला, स्पर्धेतून बाद झाला, पण आपण दुसऱ्या संघात खेळतोय हे पूर्णपणे दाखवत असताना आणि चांगली कामगिरी करत असताना नितीन बंडी सदावरती गाडी लेट आहे दादा, त्यामुळे किती आपण प्रयत्न केलं. उर्फी चेंडू गॅप मधून चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. अमोल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथे फलंदाज बाद होतोय. तर रुपेशजी गायकवाड यांना विनंती करतो, नाना कांबळे आले लगेच त्यांचं स्वागत करून घ्या. संघ मालक म्हणून त्यांचं स्वागत या ठिकाणी होणं गरजेचं आहे. चला, चांदीचा ब्रेसलेट भेटलाय, ज्याचं असं त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 27 धावांचं लक्ष होतं. 8 धावांची अजूनही गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती रोशन आढाव आपण पाहतोय. 4 बॉल झालेत. ओव्हर कुठे झाले आम्ही बोललो इथे. 8 धावांची गरज आहे अजून. 19 धावा झालेत. 27 धावांची गरज, 8 धावांची गरज. कुणाल इथं बॅटची कडा. चला नाना कांबळे या, आपलं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. एबीसीबी कर्मचारी आणि करा त्यांचं कौतुक करावं. स्पर्धेचे संयोजक पण आहेत, पण एक संघ मालक म्हणून त्यांचं इथे मान सन्मान केलं जाईल. उर्फी चेंडू फुल लेनचा चेंडू आधी त्या ठिकाणी चेंडूकडे पाहत बसला. चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. षटकार आपण पाहतो नाना कांबळे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. अजूनही आपण पाहतोय 2 संघ मालक यांचे स्वागत आपल्याला या ठिकाणी करायचे.
सुरेंद्र झोले या ठिकाणी यायचं. मी या ॲडव्होकेट कल्पेशजी शिंदे साहेबांना विनंती करतो, या आपलं मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. संघ मालक म्हणून आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. सुरेंद्रजी ढोले यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. हॅलो. एक ब्रेसलेट इथे हरवलेला आहे, तो मिळालेला आहे. तो इथे स्टेजशी संपर्क साधायचा आहे रुपेशजी गायकवाड यांच्याशी. या ठिकाणी पाहतो आपण माजी सभापती माननीय सुभाषजी गवले साहेब, त्यांच्या सोबत माजी उपसरपंच उत्तमजी सोनावणे साहेब, आणि त्याचबरोबर आपण पाहतो सुनीलजी आंग्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, आणि त्याचबरोबर चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 कर्जत तालुक्याची आन बान शान, बुद्धिस्ट समाजाची पहिचान म्हणून ठरलेली ट्रॉफी बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. तर मनापासून धन्यवाद सर्व मान्यवरांचं. या बसा, या विचार मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि सप्रेम जय भीम. विकास गवले, खूप मोठं नाव आहे या स्पर्धेमधलं, बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीचं, आणि या भव्य 11 संघाचा आधारस्तंभ अक्षय सर, थोडंसं कॅमेरा सोडून असं थोडं इकडे उभे राहा. पाठीमागचा कॅमेरा तुमच्या पाठीमागे. ओके, धन्यवाद. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतो तुषार. ब्लॉकवर टाकलेला चेंडू खूप महत्वाचा असतं या ठिकाणी. एक एक धाव खूप महत्वाची आहे. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. एक धावाची अजूनही गरज आहे. 3 संघ आपण पाहतो नेरळ परिसरातील या सुपर 6 मध्ये होते. 3 संघामध्ये आणि गुणगेतला नाना कांबळे यांचा संघ, त्यानंतर तमनातवरून भाव्या 11 संघ, आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं वेणुगाव विभागामधून शौर्य 11 संघ. हे संघ आपण या ठिकाणी पाहतोय. अतुलच्या बॅटमधून चेंडू निघाला, षटकार या ठिकाणी अर्जित झाला, विजयी षटकार ठरला गेला.